आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। याआधी सुद्धा मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता। हो, पण तेव्हा आयपीओ ची प्रोसेस सगळी राजकुमार फॉलो करत होता, त्यामुळे काय कॉम्प्लिकेशन झाली वगैरे मला काही माहिती नाही। ठीक आहे बाबा, मग आपण एक काम करूयात, आपण एकदा प्रयत्न करून बघूयात। काहीच हरकत नाही, तू कॉन्फिडंट असशील तर नक्की करूया। बाबा, हा सारंग एवढा बिझनेस सिरियसली घेतो ना, तितकाच त्यांनी त्याचा संसार सिरियसली घ्यावा। आता काय झालं? नाही म्हणजे तुला असं का वाटतंय की मी संसार सिरियसली घेत नाहीये? नाही सारंग, नील म्हणतोय ते बरोबर आहे। कसं आहे की तुझं बिझनेस बद्दलचं डेडिकेशन कोणी सामान्य करणार नाही, पण शेवटी आयुष्याची गाडी जर नीट चालायची असेल ना, तर घर संसार हे सगळं आपल्या आयुष्याचं इंजिन आहे। इतर गोष्टी रिपेअर करता येतात, पण ह्या इंजिनात जर बिघाड झाला ना तर प्रॉब्लेम होतो बाबा। कुठलं इंजिन बिघडलंय? कळलं ना मला इंजिन। सांगतो, इन शॉर्ट, आयुष्य नीट सुरळीत पार पडायचं असेल तर घर संसाराकडे लक्ष द्यावं लागतं। आता सावली एवढी नवीन सून आली आपल्या घरामध्ये, तिची काही हौसमौज आहे की नाही? आल्यापासून बिचारी घरातच राबतीये। अरे तिलाही बाहेर हिंडण्या फिरण्याची हौस असेल, तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे। तिथं म्हणतो इनफॅक्ट तुम्ही स्कॉटलंडला वगैरे फिरून या। आणि सारंग, तिथे जाऊन शॉपिंग करत बसू नका, हनीमून करा, हनीमून। बरोबर बाबा, बरोबर बोलतोय तो, पण कुलदेवताचं दर्शन पण बाकी आहे ना बाबा। ठीक आहे, तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाचं प्लॅनिंग करा ना। नील, यांचं बुकिंग करून टाक, सावलीचं आणि सारंगचं, आणि मग तसेच तुम्ही पुढे निघा। ठरलं, आता तुम्ही कुलदैवताच्या दर्शनाला जाणार आहात। सारंग आणि सावली हनीमूनला जातात। सावली, ते तुला नक्की राख्या बनवता येतात ना? हो वहिनी, मी साड्या पण घेतल्या, सगळं सामान पण घेतलं। कशीस तू? माझी चुकी झाली। मी खूप, मला कळत होतं मी काय करतो, मला माहिती आहे तू सगळं म्हणजे आपल्या सोन्यासारख्या संसारावर मी माती केली। मला फक्त एक संधी दे, मी सगळं नीट करीन, कर सांगतो। मला एक ऐक सावली, तुझ्या पाया पडतोय बघ, पाया पडतोय मी, तिला समजाव, तुझ्या शब्दाला किंमत आहे, ती ऐकेल, मला माफ करेल। मी डोकं ठेव। बस करा ही नाटकं, उभे राहा। झालं? हा सगळा तमाशा करून झाला तुमचा? आपल्या इतक्या वर्षांच्या संसारात मी तुमचं सगळं ऐकून घेत आले, तुमच्या सगळ्या चुका पोटात घालत आली, पण आता नाही, बस। आणि ही सगळी नाटकं बंद करा, माफी वगैरे मागायची, कारण मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही। चल सावली। अमृतास, तू मला नाकारतेस, किती दिवस नाकारशील? एक ना एक दिवस तर मी घरी येईनच ना, त्यावेळेस मात्र या सगळ्याचा हिशोब तुला द्यावा लागेल।